नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। दिनांक 19 मार्च 2025 रोजी 10:30 वाजेच्या सुमारास मरीमाता मंदिर जवळ पिंपळगाव बहुला सातपूर येथे समीर सदाशिव घुगे राहणार पिंपळगाव बसवंत यांना सोनू सुखदेव गुंबांडे, ओमकार गुंबांडे, प्रेम गुंबांडे, बादल गुंबांडे सर्व राहणार कोळीवाडा पिंपळगाव बहुला यांनी समीर घुगे व त्याचा चुलत भाऊ श्रीकांत घुगे यांना गावातील तमाशा बघून रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी जात असताना तू माझ्या चुलत्याला का मारले या कारणावरून कुरापत काढून सोनू सुखदेव गुंबांडे यांना चाकूने पोटात, छातीवर, पाठीवर वार केले। तसंच ओमकार गुंबांडे, प्रेम गुंबांडे, बादल गुंबांडे यांनी वाईट शिवीगाळ करून धमकी दिली। तसेच चुलत भाऊ श्रीकांत घुगे यास देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 करीत असताना दिनांक 20 मार्च 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अंमलदार तेजस मते व महेश खांडबहाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी हे पिंपळगाव बहुला परिसरात वावरत आहे। सदरच्या बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पिंपळगाव बहुला येथील जकात नाका सुलभ शौचालयाजवळ सातपूर नाशिक येथे सापळा रचून सोनू सुखदेव गुंबांडे, बादल त्र्यंबक गुंबांडे, ओमकार संपत गुंबांडे तिन्ही राहणार कोळीवाडा पिंपळगाव बहुला नाशिक यांना ताब्यात घेतलं असून त्यांना गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडगोळी, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार तेजस मते व महेश खांडबहाळे यांनी केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।